आजी अरे सरबत आणले. तू आणलं माझ्यासाठी? वा वा वा. नाही म्हणजे सकाळपासून पूजा माणसं या सगळ्यामुळे दमला असाल ना तुम्ही. म्हटलं जरा 10 मिनिटं आत जाऊन शांत बसावं. आता हे सरबत प्या, बघा कसं रिफ्रेश वाटेल. आणि आजी आता अजिबात काळजी करू नका. कसली? गीता काकींची. आजी मी ना एक छोटीशी गंमत केली. मी मानसीला गीता काकींशी बोलायला पाठवले. नाही म्हणजे मानसीला माहिती नाही ना घरी काल काय झालं ते, म्हणून मी मानसीला म्हटलं की तू गीता काकींशी बोल आणि तिला मोदक करायला घेऊन ये. तर मी सांगेन ना तसंच करेल मानसी. छान केलं. मला माहिती आहे आजी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे गीता काकींच्या वागण्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो, म्हणून मी ही आयडिया केली. चांगलं केलंस. नाही म्हणजे घरातल्या ना सांभाळून घ्यायला शिकलीस. आता जा आणि जेवणाचं कुठपर्यंत आलंय ते बघ. आलेच. रे नुसते कान धरून का उभा आहेस? उठा बशा काढ, मोजते मी. हो. अरे अरे हो काय हे नको नको रे बाबा. वहिनी हे बघ, मला माहिती आहे की माझी चूक झाली, मला ओरडा बसला, त्यामुळे तुला खूप वाईट वाटले. प्लीज तू रडू नकोस ना. मला खरंच खूप वाईट वाटलं रे. अरे गीताचा चेहरा बघ, बिचारी किती मलूल झाली. आणि आई आई अशा रागवले ना की मला खूप धडधडतं. अगं पण मला कुठे ओरडली ती? तुला काय झालं उगाच धडधडायला? आणि आपलं महत्वाचं बोलणं चाललंय ना. मग विजय शेठ. विजय शेठ? कुणाला बोलवताय? अगं मलाच बोलवतोय. विजय शेठ म्हणजे मीच. पण तो थांबेल. हा आपलं महत्वाचं बोलणं झालं ते कम्प्लीट करूया, मग जातो मी तिकडे. बोल काय बोल. ओ विजय सेठ. विजय सेठ. आलो आलो आलो. अरे नको, खरंच नको रे. पुन्हा नको हं असं करू. नाही नाही वहिनी. कोण आहे रे? आले आले, थांबा. आई थांब थांब, मी बघतो बघतो मी. काय मच्छीवाल्याकडून आलो. विजय कोण आहे रे? औषध द्यायला आलाय माझाच माणूस. बर बर. सगळं नाही ते पैसे आहेत ते. कळलं. इथे कसा आला तू? यापुढे मुंबईत जरी दिसलास ना तरी मी काय करेन. चल निघ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आई गं देवा. घरात बाप्पा असल्यावर कसं प्रसन्न वाटतं नाही? देवपूजा झाली, आता पोटपूजा. अलके काय काय केलंयस? नाही केले ना, सगळे तयार आहे. पुरी भाजी, डाळिंब्याची उसळ, कोशिंबीर, चटणी सगळं. अरे वा छान. आणि मग मोदक? नानू लहान मुलांसारखे प्रश्न विचारू नकोस. गणपती आला घरी
की मोदक असतातच, कळलं का? एक सूचना करायची मला गंभीरपणे. अगं बाई काय? पूर्ण बोलू दे. काही वेळाने आपल्या समोर ताटात जे काही येईल त्याच्याकडे बघून तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की आज लाडू का खायचे, पण ते लाडू नसून मोदक असणार आहेत. त्यात जे खरे मोदकांसारखे दिसणारे मोदक आहेत ते आमच्या गीताने केलेत, आणि बाकी ज्यांना कुठलाही आकार नाही ते मी, हिनी आणि मानसीनी केलेले आहेत. आई मी 10 मोदक खाणार आहे. काय चाललंय तुझं? गप्प बस. अगं रागवतेस काय? खाऊ दे ना, तुला किती हवे तेवढे का. हा बाळा. हा, आणि आज मी सुद्धा भरपूर खाणार आहे. हा हा. अहो आज काय बोलायचं नाही. मी तर म्हणतो आपण स्पर्धाच भरूया ना मोदक खायची. तू किती 10 मोदक खाणार ना? मी 20 खाणार. 20. बघ तू नुसतं 10 आणि ते 20. तू किती खाणार आहेस? मी 30 खाणार. आणि दादा तू? मी 50 खाणार. एक आपण काम करूया, आपण आज मोदक खायची स्पर्धाच घेऊया. हा चला गीता, मोदक घेऊन ये, सगळे घेऊन ये. चल आई, अहो बघा ना यांचं काय चाललंय ते. खाऊ दे ग, आजचा एक दिवस खाई. बघू आपण किती खातो ते. एवढ्या गमजा मारतोय ना तो. काय मला कोणी विचारत नाहीये, पण न विचारता 100 आहे बसल्या जागी खाणारा. मग सोडतो का काय? हा. फक्त अशी वर्ण तुपाची धार पाहिजे बा. बोलवलंय म्हशीला बोलवलंय. मधू तू किती खाणार? मी 2 खाईन. नाही मधू काका, असं चालणार नाही. सगळ्यांनी स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. बरोबर. हा आजोबा तुम्ही सुद्धा. अहो नाही ते आपला एखादाच खातील. हो आजी तू जज आहेस आमची. मी जज. वा. मग बाबन्या तू माझा असिस्टंट. हो मी आहे ना. तू लिहून ठेवायचं कोणी किती खाल्ले. बाबने तू इथे उभा राहा. चल गीते. अगं बाई गीते घेऊन ये ग मोदक. 1 मिनिट. बाबन्या सुरू करायचं. 1 2 2 ए 2 म्हटलेलं आहे. 2 म्हटलेलं आहे. 3 बाबा मन नाण्या हळू. हा पचलं पाहिजे ते. नाही तर आज खाशील नी उद्या पडशील. अहो जरा बेतानी. मधू काकांची विकेट गेली. अरे लवकर खा. ये विजय काका 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 विजय काका. किती स्कोर झाला बबन? नानू मामा 9 आणि डॉक्टर साहेब 1. हे काय? सॉरी 0 लिहायचं लावून गेला. डॉक्टर साहेब 10. डॉक्टर साहेब जिंकलेले आहेत.
अहो काय हे तुमच्या गोड खाण्याला ना मर्यादाच नाही. अलके आज कधी नाही तो पहिल्यांदा जिंकलाय. नको बोलू त्याला. औषध दे जा. आज इतक्या दिवसांनी माझा नातू माझ्या जवळ बसलाय. किती बरं वाटतंय. खूप जेवण झालंय ग आजी. अरे मग वेड्या आवडतात म्हणून एकाच वेळी एवढे मोदक खायचे का? बरं एक ऐक. आता घराकडे लक्ष द्यायचं. नुसतंच घराकडे नाही, बायकोकडे लक्ष द्यायचं. हो. सारखं ते हॉस्पिटल करत बसायचं नाही. कळलं का? आजी घे बाळा. आजी आम्ही निघतो आता. का ग? तुम्ही लवकर निघा. काय आहे उगाच उशीर होईल ना घरी पोहोचायला. मी कॅब बुक करू का? हे बघ तू जायचं नाही. घरचा गणपती आहे, विसर्जन करायचं आणि मगच जायचं. आजी आजोबांना सांग. आलेच. आर्यन उगाच रडायचं नाही. मग मला विसर्जनाला का जाऊ दिलं नाही? आम्हाला पण गणपती सोबत जायचंय. मी बघणार ते कसे विसर्जन करतात ते. काय चाललंय रे? चला आवाज करताय. बाबा मला विसर्जनाला जायचंय. मी तुमच्या बरोबर येतो. मी पण. चला ना, रडताय कशाला? आई काही बोलत नाही, ती रागवेल. आईची परमिशन हवी आहे. आई सांग ना. बाबा हो म्हणाले. जाऊ का? काय वाटेल ते करा. मला नका विचार. सांग ना आई. सांगितलं ना काय वाटेल ते करा. सारखं काय आई आई आई. काय झालं? कशाला रडताय? आई हो म्हणत नाहीये. कशासाठी? आम्हाला विसर्जन करण्यासाठी चौपाटीवर जायचंय. पण आई आम्हाला सारखं ओरडते. आईला काय झालंय? काय नाही बाळा. काय आहे, मोठी माणसं ना कधी कधी तुमच्यापेक्षा लहान मुलं होऊन वागतात. मी जाऊन बघते. थांबा तुम्ही, रडू नका. मी जाऊन बघते. या बसा तुम्ही. बसा बस, बस, बसा. बस, बस, बस. दादाच्या बाजूला बसा. रडायचं नाही असं. रडायचं नाही. जाऊयात आपण. चौपाटीला जायचं ना. रडलास तर मग कोणीही नेणार नाही. संपलंय का पाणी? दे, मी घेऊन येतो. रागवलीस माझ्यावर? अगं बोल ना. जे काही मनात आहे ना ते सगळं बोलून टाक.
माझा नवऱ्याचा सगळ्यांसमोर झालेला अपमान नाही आवडला मला. तुझा नवरा आणि मी कोण ग त्याची? माझा मुलगा नाहीये तो? सांग ना, माझा मुलगा नाहीये का तो? त्याला असं बोलताना मला आनंद होत होता का? माझ्या काळजात कळ आली होती. त्याला बोलला त्याचा राग नाही आलाय मला, पण सगळ्यांसमोर. हे बघ हे बघ हे बघ, रडू नकोस, रडू नकोस. काय असतं बाळा, तुला राग आलाय मला कळतं, पण हे काय मी मुद्दाम बोलले नव्हते. आपल्या या मोठ्या कुटुंबात कधी कधी असं वागावं लागतं. असं वागलं ना तर त्याचा रिझल्ट वेगळाच येतो. कळलं ना? तुला वाईट वाटलं मला समजतं, पण बाळा तूही मला समजून घे ना. हवं तर मी तुझी माफी मागते. नको, सॉरी, असं नका करू, पण तुम्ही प्लीज. हे बघ, अपमान मनात धरून बसू नकोस. पोरांवर राग अजिबात काढू नकोस. गणपती आहे ना घरात, गणपती आहे ना, चांगले हसत राहा बघ. रडू नको हा पोरी, रडू नको. हे बघ, आज संध्याकाळची पूजा तू आणि मोहननी मिळून करायची. आज जा, छान पैकी तयार हो, सुंदर दिस. कळलं का बाळा? शानी येत, उगीच रागून बसलीस. हॅलो, काय झालं? ताई, आम्हाला चौपाटीवर जायचं विसर्जनाला. जाऊया की मग. पण आई ओरडते. ओ, असं झालंय का? काय करायचं आपण? आपण एक काम करूया, आईला रिक्वेस्ट करूया, आई प्लीज 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 आम्हाला जाऊ दे. पण तरी आई नाही म्हणाली तर मग आपण आईला प्रॉमिस करूया की आम्ही मोठ्यांचा हात धरूनच चालू, गर्दीतही हात सोडणार नाही, इकडे तिकडे धावणार नाही, अगदी शाण्यासारखे गुड बॉय सारखे वागणार. मग आई हो म्हणेल. ताई तू येशील? ऑफकोर्स येणार. गणपती बाप्पा मोरया! ये! मोरया! इथे बसून होतोय का अभ्यास? हो, कुठेही वेळ मिळाला की मी वाचत बसते. मुलांना छान समजावलंस. खरं सांग, तुझं अभ्यासात लक्ष लागतंय ना? म्हणजे तुला वाईट वाटलं ना? कसलं? मगाशी मोनिका आजी समोर जसं वागली तुझ्या सोबत, त्यामुळे तू हर्ट झालीस असं मला वाटतं. ते तुम्हाला सुद्धा कळलं, ते माझ्या ताईला मात्र कळत नाहीये ना.